निव्वळ आमदारकीसाठी जावं एवढा काही नालायक बच्चू कडू नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपद दिलेलं असताना सुद्धा प्रहार संघटनेचे बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सुरत मार्गे गुवाहाटीला गेलेले होते. बघा, त्यावेळेला जेव्हा या बच्चू कडूंची ही बातमी बाहेर आली तेव्हा अनेकांना धक्का बसलेला होता आणि आश्चर्य सुद्धा वाटलेलं होतं. बघा, बच्चू कडू हे तसे वेगळे नेते आहेत असा लोकांचा समज होता. पण गुवाहाटीला गेले आणि या गुवाहाटीचा मोठा डाग त्यांच्या कारकिर्दीला लागला. एकनाथ शिंदे तर बघा नंतर मुख्यमंत्री झाले, पण बच्चू कडू यांना साधं मंत्रिपद सुद्धा मिळालं नाही. आणि आता तर हे बच्चू कडू साधे आमदार हे राहिलेले नाहीत. आता विधान परिषदेच्या निमित्तानं बच्चू कडू यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. शिंदे गटाकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची आमदारकी बहाल करण्याची चर्चा सुरू झाली आणि शिंदे गटातूनच त्यांना विरोध सुद्धा व्हायला लागला. आणि मग त्यानंतर शिंदे गटाकडून काही अटी घालायला सुरुवात झाली. बच्चू कडू यांनी त्यांचा प्रहार जनशक्ती पक्ष शिंदे गटामध्ये विलीन करावा, मग त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जावी, हा मुद्दा पुढे रेटायला सुरुवात झाली. एकनाथ शिंदे गटाचं भवितव्य अजून सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे. बच्चू कडू यांचा पक्ष शिंदे गटात विलीन झाला तर बच्चू कडू यांचंही भवितव्य धोक्यात येऊ शकतं. शिंदे गटाची ही ऑफर बच्चू कडू यांनी स्पष्टपणे स्वीकारलीही नाही आणि स्पष्टपणे नाकारलीही नाही अजून तरी. पण आपण पूर्वी शिवसैनिकच होतो हे मात्र त्यांनी आवर्जून सांगितलं. प्रहार जनशक्ती पक्षाची बच्चू कडूकडून 1999ला स्थापना करण्यात आली होती. आता मध्यंतरी 3.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदेच्या बंडाच्या त्यावेळेला बच्चू कडूंनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. पण 2024च्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि ते वेगळं झाले. 2014ला प्रहार जनशक्तीनं विधानसभेच्या 38 जागा लढवल्या होत्या, पण सगळ्या जागावर त्यांचा पराभव झाला. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रहार जनशक्तीला 1.55% म्हणजे 3.07 लाख मतं मिळाली होती. बच्चू कडू यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेकडे तसं बघितलं तर सगळ्यांचं लक्ष वेधलेलं होतं. बच्चू कडू यांनी आज विलिनीकरणाबाबत काहीही स्पष्ट भूमिका सांगितली नाही. आमदार नसताना मात्र त्यांच्या पक्षाने किती कामं केली याचा मोठा पाडा बच्चू कडू यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये वाचला. विधान परिषदेसाठी एकनाथ शिंदे यांनी आपला विचार केला याचं समाधान त्यांनी व्यक्त केलं. एकनाथ शिंदे यांचे त्यांनी आभारही मानले. पण विलिनीकरणाला मात्र त्यांनी अप्रत्यक्ष का होईना परंतु असहमती दर्शवलेली आहे. निव्वळ आमदारकीसाठी जावं एवढा काही नालायक बच्चू कडू नाही, यावर चर्चा होईल. प्रहार 1 लाख सभासद असणारी संघटना आहे. दिव्यांग 5 ते 10 लोक जोडलेले आहेत. तुम्हाला ते विदर्भापुरतं असेल, बच्चू कडू अमरावती पुरता आहे, पण असं नाही. प्रहार शिक्षक, प्रहार कामगार संघटना, प्रहार दिव्यांग संघटना आहे, ती कार्यकर्त्यांची संघटना आहे. कार्यकर्त्याच्या कष्टातून घामातून तयार झालेली ही संघटना आहे, याची त्यांनी आठवण सुद्धा करून दिली. आणि ते म्हणाले, जेव्हा विलिनीकरणाच्या बातम्या वाचत होतो तेव्हा वाईट वाटत होतं. मी जुना शिवसैनिकच होतो. शिवसेनेच्या बंडखोरीतूनच प्रहार. बच्चू कडू हा एकमेव असा नेता आहे की तो शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही पक्षात गेलेला नाही, याची जाणीव सुद्धा त्यांनी करून दिली. त्यामुळं बच्चू कडू हे आपला पक्ष शिंदे गटात सहजासहजी विलीन करतील अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? बच्चू कडू यांनी शिंदे गटामध्ये विलीन व्हावं की नाही व्हावं? काय सांगणार तुम्ही जरूर सांगा मित्रांनो. आणि हो, आपल्या चॅनलवर आपण अजून नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनचं बटन दाबावं. अर्थातच विनंती आणि अपेक्षा सुद्धा. मित्र हो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.